मॉलमधल्या गेमिंग झोनवर आज विधान परिषदेत चर्चा झाली आहे। गेमिंग झोनमुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय असं उमा खापरे म्हणतात। गेमिंग झोनची तपासणी केली जात नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। एखाद्या मुलाला काहीही झालं तर तिथं संबंधित व्यवस्थाही नसते। वार्षिक सुरक्षा ऑडिट तयार केलं जातं का अशी विचारणा उमा खापरे यांनी केली आहे। यावर निश्चितच मॉलच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या जातील असं उदय सामंत म्हणतात। पाहूया। सभापती महोदय, मुंबईतील मॉलमधील, मुंबईतच नाही इतर ठिकाणी सुद्धा जे मॉल्स आहेत त्या मॉल्समध्ये लहान मुलांचं गेमिंग झोन असतं। त्या गेमिंग झोनमध्ये जर पाहिलं सभापती महोदय तर अग्निशामक यंत्रणा, स्मोक डिटेक्टर, स्प्रिंकल यंत्रणा ही कुठेही कार्यरत असलेली दिसत नाही। सभापती महोदय, त्या गेमिंग झोनमध्ये आता सध्या असं झालंय की आईनी मुलांना गेमिंग झोनमध्ये सोडायचं आणि शॉपिंग करायचं। सभापती महोदय, खरं पाहायला गेलं तर जे गेमिंग्स तिकडे आहेत ते गेमिंग्स असे आहेत की ते लहान मुलांनी करण्यासारखे पण नाहीत। डोळ्याला पट्टी लावतात, त्याच्यावरती ते गेमिंगचं सुरू असतं आणि ते कुठला तरी इतर राज्यात कुठेतरी फिरून आणल्यासारखं ते केलं जातं। यामुळे निश्चितच लहान मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे आणि जर पाहिलं तर मुलांच्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे। काही महिलांशी माझं बोलणं झालं असतं, त्यांनी सांगितलं की असे गेमिंग झोन नसावेत, परंतु व्यावसायिकाच्या दृष्टीने हे गेमिंग झोन आहेत, ते होत आहेत, परंतु ह्यावरती आपलं नियंत्रण हे असलं पाहिजे। आपलं काय नियंत्रण आहे हा पण माझा एक प्रश्न आहे। माननीय उमाताईंनी मॉलच्या अग्निशमन दलाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि मुलांसाठी गेमिंग झोन असतो त्याची सुरक्षा काय अशा संदर्भातला प्रश्न देखील विचारलेला आहे। 18 ठिकाणी ह्या सुरक्षा आढळल्या नव्हत्या म्हणून जी काही अग्निसुरक्षा मानके आहेत त्याच्या संदर्भात त्यांना नोटीस देण्यात आलेली होती 120 दिवसाची। त्याच्यामध्ये स्प्रिंकलर सिस्टीम असेल, स्मोक डिटेक्शन सिस्टीम असेल, या सगळ्या तपासण्यात आल्या। त्याच्यानंतर 120 दिवसामध्ये त्यांनी ते पूर्ण केल्या म्हणून त्यांना पुन्हा एकदा आपण ज्याला परवानगी म्हणतो ती परवानगी देण्यात आली। तर मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, जिथे जिथे मॉल्स आहेत त्या ठिकाणी सुरक्षिततेचा एक आढावा घेण्याच्या सूचना या आयुक्तांना दिल्या जातील आणि जो काही आढावा तो घेतील तो पुढच्या अधिवेशनामध्ये पटलावर ठेवण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।